नमस्कार फ्रेंड, आजचा ब्लॉग भैया शूट करणार आहे कारण की मी गाडी चालवत होते आणि भैया बोलता बोलता काय बोलला की पिप्पू गाडी चालवत आहे म्हणून मी ड्रायव्हिंग करतोय. तर आम्ही खूप जास्त हसलो आणि सर्वात महत्त्वाचं काय तो आमच्यासोबत फेमिंग्लो पक्षी बघायला आला नव्हता. मग आम्ही चाललेलो दादांच्या औषधं घ्यायला, तर तसंच म्हटलं भिगवणला पण जावं, पण आमचा तिथून पुढे प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही दुसरीकडे गेलो. तो ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच. इथून पुढे भैया ब्लॉग कंटिन्यू करेल. प्राची गाडी चालवते आणि व्लॉगिंग मी करतो. जसा वेळ मिळेल तसं ती करणार आहे, पण आमचा ड्रायव्हर खूप हेवी आहे, त्यामुळं आम्हीच व्लॉगिंग केलेलं आम्हाला पण बरं वाटेल, आमचा जीव पण व्यवस्थित राहील. खरं तर मीच करणार होती व्लॉगिंग, पण गाडी चालवता चालवता भैया मला म्हटलं अजिबात व्लॉगिंग करू नको, असं नको तसं नको. मग तोच व्लॉगिंग करत होता आणि तो व्लॉग करताना आम्ही खूप मजा मस्ती केली, म्हणजे भरपूर हसलो. आणि दादांना कुठेतरी जायचं होतं ते पोटाच्या औषधासाठी, म्हणून आम्ही गेलो होतो. आम्हाला रस्ताच संपत नव्हता आणि भैयाचं फर्स्ट टाईम होतं व्लॉगिंग करणं, त्यामुळे तो एक एक शब्द असे काही पण बोलत होतो, म्हणजे अचानक 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 असं. तर त्यामुळे आम्ही लाईव्हमध्ये खूप हसत होतो. यामध्ये नाही मी टाकलं खरं तर, पण खरंच बघायला खूप असं हसण्यासारखं होतं त्या टायमिंगला आम्ही जेव्हा ब्लॉग शूट करत होतो तेव्हा. नाही गाईज, तर तुम्ही बघू शकता मी ड्रायव्हिंग करते. ब्लॉगची स्टार्टिंग भैयानी केलेली आहे आणि तर हे उजनी धरणाचा सगळा फुगवटा आहे आणि जरा वेळाने जाणार आहे. त्याआधी दादांचं जरा थोडं काम आहे, तर ते झाल्यानंतर ना मग आम्ही तिकडे जाणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल. आम्ही ॲक्च्युली हा असाच डेली ब्लॉगमध्येच आहे, माझे सगळे डेली ब्लॉग आहेत, पण हा जनरल आहे की मी त्यामध्ये आम्ही चाललो आहे सहजच, मग परत तिकडं जाणार आहे असं. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल. जरा वेळाने आम्ही जाऊ, तिथले पण शूट घेऊ ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे तिथलं. बाय बाय. सगळेजण भिगवणला त्या दिवशी फ्लेमिंगो काय ते पक्षी आहेत ते पाहायला आले होते, पण त्यावेळेस मी काय आलो नव्हतो. आज असंच काम निघालं भिगवण ॲक्च्युली भिगवणच्या पुढं जायचं आहे. भिगवण खेड म्हणून कोणते तरी गाव आहे, तिथं आजोबांच्या औषधं घेण्यासाठी जायचं आहे. तर मग जाता जाता ब्लॉगिंग मी करणार आहे आणि तसंच येताना आम्ही ते पक्षी पाहण्यासाठी भिगवणच्या डॅमवर जाणार आहे, भिगवणच्या तळ्यावर फिरायला जाणार आहे. तर त्यावेळेस प्राची पण मध्ये आधी ब्लॉगिंग करत राहील. रस्त्यामध्ये येणारे वेगवेगळे ठिकाणं किंवा जे काय नेचर व्ह्यू आहेत ते आपण पाहूयात. तर गाईज, अजून एक धमाका झालेला आहे. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं फ्लेमिंगोच्या तिकडं आणि प्लॅन ह्यामुळे कॅन्सल झाला की आम्हाला लेट झाला जायला. दादांचं जिथं काम होतं तिथंच आम्ही लेट पोहोचलो, तिथं जरा बराच वेळ गेला आमचा तिथं गप्पा बिप्पा मारण्यात, आणि त्यामुळं मग आम्ही तिथं गेलो नाही, कारण की गेल्या वेळेस सारखंच पुन्हा संध्याकाळ होणार, बरेच पक्षी पाहायला नाही भेटणार. मग त्यामुळं आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. आता आम्ही चाललेलो आहे कर्जत जामखेडला. माझी पुण्याची फ्रेंड, जे तुम्ही माझ्या रील्समध्ये बघितले असताल, नेहा पल्लवी पवार, तर आम्ही चाललोय तिच्याकडे. म्हणजे आता पल्लवी पवार नाही, ती सरोदे. तर तिच्या घरी आता मी चालले फर्स्ट टाइम. तर फर्स्ट टाइम मी तिच्या घरी चाललेली. असंच तिने खूप वेळा बोलवलं पण कधी प्लॅनिंग नाही झाला, म्हणजे जाणंच नाही झालं. तर आता आम्ही चाललेलो आहे तिच्या घरी. आता मस्त हा हे असं काही नाहीये, पण आता आम्ही तिच्या घरी चाललोय. आता मटन बिटन मस्त मग 2 hours later. व्लॉग करत करत आली आहे मी. होय गाईज, ने घर दाखवते आम्हाला आणि त्याच्याकडे आले. हे असं मागं ना स्पेस पण ठेवलेलं आहे आवरायला ह्याला, नाही का? भांडेवाली बाई येते ना इकडंच. येते का भांडवली बाई? म्हणून मी येते. तिला काय म्हणलं, तू छान आहे. गाईज, आम्ही नेहाच्या घरी आलेलो आहे आणि छान घर आहे, मस्त घर आहे. तर आम्ही घर कसं आहे, काय हे सगळे धान्याचे कोठार, काय म्हणतात त्याला, धान्याचे काय तरी कणगी ना, ड्रम
ते तिथं भरून ते ठेवलेले. वापरतच नाही जास्ती वरचं वरती पण गॅलरी. हो साफ करत असं. हो तुलाच करे हो बरं मग एखादी पाय लावून करून घे हो पण स्वच्छ ठेवा. येस तर गाईज नेहाने माझ्यासाठी गिफ्ट दिलेलं आहे. मी आली आहे आणि तिनेच मला गिफ्ट दिलं. मी तर ऍक्च्युली काय आणलंच नाही. आम्ही असं चाललंय शोधत आलो त्यामुळे तिला काय आणताच आलं नाही. पण जाऊ दे, बारामतीला ती आल्यानंतर ना आपण कव्हर करू हे सगळं. तर गाईज निघतो आता आम्ही, जातोय घरी. येस बाय बाय. सॉरी तर तिचा ब्लॉग संपलेला आहे. तर गाईच तुम्ही बघितलंच आम्ही नेहाकडून निघालो आणि राशन परत तिथली एक आमटी फेमस आहे शेपे आमटी म्हणून, शेपे आमटी असं. तर ती घ्यायला आम्ही रस्त्यामध्ये थांबलेलो आहे. ॲक्च्युली मला भरपूर आवडते ती. तर मग आता भैया ते पार्सल घ्यायला गेलेलं आहे आणि मग आम्ही नंतर मग तिथून पुढं घरी निघालेलो आहे. तर ब्लॉग कसा वाटला ते सांगा. खूप दिवसानंतर मला ह्याला भेटली, छान वाटलं. खूप दिवस नाही, वर्षानंतर मला चालेल, भारी वाटलं.